पाहिजे, नाही तर आपण आंतरराज्य जे भांडणं होतात तसं आपल्या राज्यातले भांडणं होऊ नये। आणि म्हणून हा जो नदी जोडो प्रकल्प जेव्हा आपण करू तर जसं वैंगंगेचं पाणी आपण पैंगंगेमध्ये आणू, वर्धा नदीमध्ये टाकू, तर हे सगळं पाणी देत असताना भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याच्या लोकांना हे वाटलं नाही पाहिजे की आमचं पाणी तिकडे पळून नेतात आहेत, पैंगंगेचं पाणी वर्धेचं पाणी तिकडे कोकणाला दिलं जात आहे, अशा पद्धतीचं होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे। आणि हा प्रकल्प करत असताना राज्यातल्या लोकांमधला एक समन्वय त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि राज्य इकडे तिकडे पाणी पळवत नाही, हा आमच्या भागासाठी या ठिकाणी काम करताय या पद्धतीचं धोरण त्याच्यामध्ये यावं, अशा पद्धतीची भूमिका मी सुद्धा या ठिकाणी मांडतो। नाही तर उद्या विदर्भाच्या लोकांना वाटलं की बाबा आमचं पाणी तिकडे घेऊन पळाले आणि एक नवीन वाद त्याच्यामधून निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी। आपल्याला उत्तर देत असताना कारण की इथून आपण धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मोठ्या मोठ्या घोषणा करता आपण अध्यक्ष महाराज, आपण मागच्या वेळेस जे काही घोषणा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची केली 15,000 रुपये आम्ही हेक्टरी देऊ असं सांगितलं, ते 350 पावणे 400 रुपये झाले। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं दादा आपण 700 रुपये बोनस दिला होता, यावेळेस कमीत कमी 1000 रुपये बोनस शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं पर क्विंटली तर शेतकऱ्यांचं धान विकलेलं आहे। आपण एकरी त्या पद्धतीचा प्लॅन करून एका एकराला आपण किती उत्पन्न दाखवतो आणि सेंटरवर विकतो त्याप्रमाणे त्याला एकरी 1000 रुपये क्विंटल प्रमाणे आम्ही त्यांना पैसे दिले पाहिजेत, नाही तर केंद्रावर विकलं नाही, कारण केंद्र तुमचे चालूच उशिरा झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी धान बाजारात विकला म्हणून त्याला त्या याच्यातून तो वंचित झाला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। आणि 1000 रुपये क्विंटल आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पण हालत खराब आहे, त्यांना जे समर्थन मूल्य आहे तुम्ही जे जाहीर केलेले आहे त्याचे त्या पद्धतीचा पैसा अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि मग त्यांना पण जादा पैसे कसे आपल्याला देता येईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी व्हावा। आणि तुम्ही जे धान खरेदी करता, सोयाबीन खरेदी करता, कापूस खरेदी करता, ते खरेदी केलं जाते, शासनाचा पैसा त्याच्यामध्ये खर्च केला जातो, पण त्याची उचल योग्य वेळी केली जात नाही। मी तर तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीचा धान अजूनपर्यंत आमच्या सेंटरमधून उचलला गेला नाही, तो तिथंच सडला, उंदरांनी खाऊन टाकलं, तिथल्या तिथं फार गडबडी झाल्या। ज्या संस्था खरेदी करतात त्यांच्यावरच मग त्याचा दंड आपण बसवतो, त्याचा एक प्लॅन आपण केला पाहिजे। आखरी आपण पीडीएसची योजना चालू केलेली आहे, इथलं धान आपण त्याच आपल्या कंट्रोलच्या दुकानात नेतो आणि त्याला एक रूटिंग झालं पाहिजे आणि तातडीनं खरेदी झालेला धान तातडीने त्याचा तांदूळ करून आपण तो पीडीएस मध्ये टाकून त्याला त्याचं वाटप झालं पाहिजे। पण तेही करत असताना आपल्या विभागाच्या माध्यमातून फूड अँड सप्लाय विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातं की भंडाऱ्याचा तांदूळ त्याला मग कुठं द्यायचं त्याच्यासाठी तुमच्या मंत्रालयामध्ये फार गडबडी होतात, फार मोठं गडबडी होतात त्याच्यात, ते राईस मिलवाल्यांची वेगळं लफडे चालतात, पण याच्यामध्ये सगळ्यात लूट होत असेल तर ते शेतकऱ्याची होते। आपण योजना शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे, हे काही आपण कोणासाठी दुसऱ्यांसाठी चालू नाही केलेली आहे, पण ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये मधल्या काळामध्ये आपल्यातलेच काही लोक ह्या व्यापारात लागलेत आणि त्याच्या आम्हाला सगळं काही मिळेल आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांनी लोकांच्या पोटात जाण्यासाठी धान्य पिकवलं ते धान्य तिथंच सडत राहिलं, मग त्याचं ऑक्शन आपण करता दारूच्या फॅक्टरींना ते जाते। आणि म्हणून या घटना होता कामा नये, ही जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशाची या पद्धती उधळपट्टी होऊ नये याची काळजी पण सरकारने घेतली पाहिजे। आणि मला विश्वास आहे की दादाच्या डोक्यात एकदा विषय आला आणि या अशा पद्धती चालतं तर तुम्ही त्याला ब्रेक लावू शकता। आणि माझा इशारा आता ते नाहीच आहेत मंत्री तुमच्यामध्ये, तर त्याच्यामुळे तर त्याची मला चर्चा करायची नाही, पण जो काही अनुभव मधल्या काळात आम्हाला सगळ्यांना आला तो फार वाईट आहे। ही योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू ठेवतोय, शेतकऱ्यांनाच त्याचा जास्त फायदा झाला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे। आणि मी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी एवढंच सांगतो की जे काही विदर्भातली खनिज संपदा आहे त्या खनिज संपदाची लूट होता कामा नये, त्याचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी यावं, त्याला या ठिकाणी येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा
आणि महाराष्ट्राची भरभटी त्याच्यामध्ये विकास व्हावा ही भूमिका आमची आहे. पण हे करत असताना विदर्भाला लुटण्याचं काम कोणी करू नका एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य मीरजी कोटेचा. अध्यक्ष महोदय, आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई